अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. आजपासून आपण सुरू करत आहोत. तुझा जय जयकार गुरुदेवा नित्य, करीसी तू सत्य सुखोदय. आत्मबुद्धिरूप प्रातःकाळ होय, श्री गुरु तू सूर्य उगवता. सर्व देवांमाझी देव तू महान, विश्रांतीचे स्थान विश्वा लागी. मीच ब्रह्म ऐसा सोहम भाव जीवा, भोगविसी देवा श्री गुरु तू. तुची नाना लोक लाटांसी सागर, तुझा जय जयकार असो देवा. होसी दीनबंधू नित्य दया सिंधू, आत्मविद्यावधू वल्लभ तू. आत्मविद्येचा पती गुरूंची गुरूंचं वर्णन आणि गुरूंची स्तुती केलेली आहे इथे. त्यांना प्रेम. तुची नाना होसी दीनबंधू नित्य दया सिंधू, आत्मविद्यावधू वल्लभ तू. प्रभो जयासी तू राहसी लपोन, तया विश्वभान दाखविसी. परी तुझे रूप होताची प्रकट, विश्वाही सकट सर्व तुच. मंत्र विद्या बळे टाकी जादूगार, बांधोनी नजर आणि कांची. परी तुझी लीला लोकविलक्षण, आपणा आपण चोरीसी तू. सर्व विश्वासी तू एकची आधार, विश्व ही साचार होसी तुच. ऐसे असोनीही कोणा तुझे ज्ञान, कोणासी अज्ञान माया मोह. स्वभावे तू ऐसा होसी जादूगार, तुझ नमस्कार असो देवा. जणू तुझ्या योगे पृथ्वी क्षमाशील, रसाळते जळ तुझ्या ओले. तुझ्या तेजे तेज सूर्यचंद्रादिका, उजळती जे का त्रिलोकासी. करी हालचाल वायू सर्व काळ, तुझेची ते बळ जाणू आम्ही. तुझ माझी व्योम खेळे लपंडाव, सामर्थ्य हे सर्व तुझे देवा. गुरूंच्या कृपेशिवाय, त्यांनी ज्ञान दिल्याशिवाय, त्यांनी ज्ञान सूर्य त्यांचा उगवल्याशिवाय आपल्या जीवनात हे पुढचं ज्ञान काही मिळू शकत नाही. अपार मायेसी जाणते जे ज्ञान, तयाचे नयन तूच होसी. असो गुरुराया तुझ वर्णायास, अपार सायास वेदांसीही. आता इथे म्हणलं ना, तयाचे नयन तूच होसी. बेसिकली ऑर्गन्स आपलेच असतात. कान नाक डोळे, माइंड, मन, बुद्धी ही आपली इंडिव्हिज्युअल असते काम करणारी. पण आपण म्हणतो गुरुकृपा झाल्याशिवाय काही नाही, खरं गुरुकृपा झाल्याशिवाय काही नाही. म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्या ऑर्गन्सना एक्स्ट्राऑर्डिनरी कपॅसिटी परसेप्शनची ती कृपेने प्राप्त होते. रोजच बघणाऱ्या गोष्टींमधनं वेगळे अर्थ नजरेला दिसायला लागतात. कानांनी नेहमीच ऐकलं जाणारं भजन, कीर्तन आणि प्रवचन, त्यातनं आपल्याला वेगळे अर्थ प्राप्त होतात. त्याच्यातनं आपण रोजचेच विचार करत असतो, पण रोजच्या जीवनाचे अर्थ आपल्याला नव्याने लागायला लागतात. रोजच्या घटनांचे अगदी रोज सकाळ दुपार संध्याकाळ आपलं रुटीन चालू असतं. त्यातनं ज्या घटना घडतात त्याचे तुझं सुद्धा आपल्याला वेगळे अर्थ, मर्यादे पलीकडचे अर्थ अज्ञात असलेले आपल्याला प्राप्त व्हायला लागतात, कळायला लागतात. आणि ही अशी कृपा गुरु करतात. आणि त्याच असं म्हटलंय, अपार मायेसी जाणते जे ज्ञान, तयाचे नयन तूच होसी. आपल्याला ते ऑर्गन्स, ऑर्डिनरी ऑर्गन्स ना एक्स्ट्रॉर्डिनरी ऑर्गन्स गुरु बनवतात. असो गुरुराया तुझ वर्णायास, अपार सायास वेदांसीही. जोवरी दर्शन नाही तुझे झाले, वेदवर्णी भले तोवरीच. मग तया आम्हा दोघांसीही मौन, घडता दर्शन तुझे देवा. होताची प्रलय सर्व जलमय, थेंबुट्याचा काय पाड तेथे. महानद्या त्याही ओळखून येती, तैसी होय स्थिती येथे आम्हा. ना तरी आकाशी उगवता सूर्य, खद्यो तसा होय चंद्र तोही. तैसा तुझा देवा देखोनी महिमा, वेदांसवे आम्हा मौन पडे. जेथे द्वैत जाय सर्वथा लोपोनी, जेथे चारी वाणी हारपती.
तो तू परब्रह्म श्री गुरु परेश तुझ वर्णायास वाचा कोठे म्हणून स्तवन सांडोनिया आता पायी ठेवू माथा हेची भले. आणि हा जो मगाशी सांगितलेला आपल्याला फायदा व्हायला लागतो ना गुरूंच्या कृपेने, ते प्रत्यक्ष प्रकट नसतात आपल्यासमोर, पण आपल्याला ही जी आपली सेन्सरी ऑर्गन्स आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आपले जेव्हा ऍक्टिव्ह होतात, त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्याच्यात असलेल्या त्यांच्या शक्तीचा संचार, हे जेव्हा अनुभव येतात ना, तेव्हा गुरूंना खरंच म्हणजे वर्णन करण्यापलीकडे अवस्था होते आपली. आपण शब्दातही नाही सांगू शकत कोणाला की आपल्यासाठी गुरु काय आहेत. ते असं असं दालन खोलून देतात आपल्याला. उच्च अर्थाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. असतो आपण रोजच्याच जीवनात, आपण त्याच प्लेनवर असतो, पण आपल्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज चेंज झालेल्या असतात. सगळा सगळा मॅटर व्हायब्रेशन्सचा आहे, फ्रिक्वेन्सीचा आहे. लोअर बॉडी म्हणजे आपण नेहमी जड 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 असं म्हणत असतो, जडाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, सूक्ष्माची वेगळी आहे, अतिसूक्ष्माची वेगळी आहे, मेंटल लेवल, हायर मेंटल प्लेन. ते व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज आपल्या चेंज होतात आणि म्हणून आपल्याला अर्थ कळायला लागतात, दिसायला लागतात, समजायला लागतात, आकलन व्हायला लागतं. आणि हे गुरूंशिवाय नाही होऊ शकत. गुरुशिवाय नाही होऊ शकत. माणसाला जेव्हा अनुभव यायला लागतात की आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडतोय, आपलं सराउंडिंगच्या लोकांना ते नोटीस मध्ये येत आहे, आपल्यात बदल घडतोय, हे जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं, तेव्हा तो काही आपला ग्रेटनेस नसतो. तो सर्वथा गुरूंच्या कृपेचा प्रभाव आहे. कारण असं जर आपल्याला ज्ञान मिळालंच असतं आपल्या कर्तृत्वावर, तर मग ते आधी पण मिळालं असतं. जन्मजात असतं. ते वेगळे जन्म असतात ज्यांना जन्मजात हे ज्ञान असतं, अवतारी पुरुषांसारखे. मग आपल्याला नव्हतं, आपल्याला तर काही काळानंतर यायला लागलं. म्हणजे याचा अर्थ कोणीतरी वेगळी शक्ती न दिसणारी काम करते आहे दुरून, हे नक्की जाणून घ्यायचं. तो तू परब्रह्म श्री गुरु परेश तुझ वर्णायास वाचा कोठे म्हणून स्तवन सांडोनिया आता पायी ठेवू माथा हेची भले. तरी होसी जैसा तैशा तुझ येत वंदिन निवांत गुरुराया व्हावया सफल ग्रंथ व्यवहार धनी सावकार होई माझा. आता कृपारूप देवनिया धन पोतडी भरोन बुद्धिरूप शुद्ध ज्ञान काव्य रचाया रसाळ द्यावे मज बळ गुरुराया. सांगाया गीतार्थ होईन मी पात्र तुझे कृपा छत्र लाभताची. ते कार्य करायला सुद्धा गुरुची कृपाच लागते. त्या छत्रछायेखाली बसल्याशिवाय कुठलंही महान कार्य घडू शकत नाही. साधा सल्ला सुद्धा आपल्याकडनं दिला जाऊ शकत नाही एखाद्या गरजू व्यक्तीला. म्हणजे काय, सर्व सामर्थ्य त्याचं आहे, आपण केवळ कठपुतलीच्या भावलीप्रमाणे असतो. आणि म्हणून आपल्याला बाजूला सारूनच आपण सगळं बघितलं पाहिजे, अगदी रोजच्या जीवनात पण. आणि जेव्हा विशेष कार्य घडतं तेव्हा तर जास्त करून लक्ष देऊन बघावं लागतं स्वतःकडे. आता कृपारूप देवनिया धन पोतडी भरोन बुद्धिरूप शुद्ध ज्ञान काव्य रचाया रसाळ द्यावे मज बळ गुरुराया. सांगाया गीतार्थ होईन मी पात्र तुझे कृपा छत्र लाभताची. विवेकाची रम्य भूषणे करोनी लेववीन कानी संतांची या. गीतार्थ निधान काढो माझे मन घाली कृपांजन आपुले तू. सर्व शब्दसृष्टी एकाची वेळेस बुद्धीच्या डोळ्यास दृश्य व्हावी. ऐसा शुद्ध कृपाबिंबाचा प्रकाश देई अहर्निश गुरुराया. माझी मनोरम बुद्धिरूप वेली फळा यावी भली का ज्ञान कावे. आणि म्हणूनच आपणही पहिले त्यांना आवाहन करतो की तुम्ही या इथे आणि आम्हाला शब्द अर्थ ह्या सर्वार्थांनी आम्हाला पूर्णपणे कृपा करा, आम्हाला अर्थ समजून द्या,
आम्हाला समजवा, आम्हाला सोपं करून सांगा. कारण त्यांचं आवाहन केल्याशिवाय आपण एवढं मोठं अभ्यास करू नाही शकत. माझी मनोरम बुद्धिरूप वेली फळा यावी भली ज्ञान काव्ये. म्हणून तू होई वसंत सर्वथा श्री गुरु समर्था दयानिधे. माझ्या बुद्धिरूप गंगेसी साचार यावा महापूर प्रमेयाचा. ऐसा करी थोर कृपेचा वर्षाव उदारा सदैव गुरुराया. सर्व विश्वासी तू एकची आश्रय होसी गुरुराय निरंतर. आणि गुरु म्हणजे परब्रह्म आहे, कॉस्मिक परब्रह्मन. गुरु म्हणजे व्यक्ती नाही आहे, हे विसरायचं नाही कधी. आपल्याला जरी गुरु म्हणलं की आपले गुरु आठवत असले तरी वैश्विक गुरु आहेत ते हे विसरायचं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन लक्षात पाहिजे कायम की आपला गुरु हा एक एक पूर्णपणे एकरूप झालेली शक्ती आहे. देवदेवा तुझा प्रसाद चंद्रमा स्फूर्तीची पौर्णिमा करो मज. उन्मेष सागर भरून येईल कृपेने पाहाल जरी माते. शांत रसादिक नवरसी मग उसळेल चांग काव्यस्फूर्ती. तव गुरुराज संतोषून बोले कागा ऐसे केले ज्ञानदेवा. स्तुतीची आमिषे मांडिले त्वाद्वैत करोनी निमित्त विनंतीचे. पुरे व्यर्थ ऐसी नको बडबड दाखवी उघड ज्ञान आता. गीतेचा भावार्थ सांगोनी गोमटा शांतवी उत्कंठा श्रोतयांची. हांजी स्वामी हीच इच्छा होती येथ आज्ञा द्याल ग्रंथ सांगयसी. गुरु म्हणतायत उगीच इकडे तिकडेची बात करू नको. इथे एक गुरूंचा स्वभाव दिसतो. मी माझ्या गुरूंची आठवण सांगितली होती ना की मी त्यांना असं लिहायची पत्रातनं की जसं इथे आता वर्णन करतायत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना आळवतायत, त्यांची स्तुती करतायत, त्यांना सांगतायत की ते किती महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी. असेच भाव, फिलिंग्स, इमोशन्स माझ्या शब्दांमधनं उतरायचे. तेव्हा त्यांचं एकच उत्तर असायचं, तुझा आत्मा माझ्या आत्मसूर्याच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे. मी काहीच करत नाही. मला आश्चर्य वाटतं की तू कसं काय तुझा आत्मा माझ्या हृदयस्थ याच्यात गुंतला आहे. ते कधी म्हणायचे नाहीत हो मी केलं, हो असं झालं, हो तसं झालं, माझी कृपा आहे, कधी कधी नाही बोलायचे. तसंच इथेही त्यांचेही गुरु तसंच म्हणतायत की बास झाला आता हे कौतुक स्तुती, आता तू आपलं काम सुरू कर. गीतेचा भावार्थ सांगोनी गोमटा शांतवी उत्कंठा श्रोतयांची. उत्तम करून सांग की तो हृदयात कोरला गेला पाहिजे श्रोत्यांच्या. हांजी स्वामी हीच इच्छा होती येथ आज्ञा द्याल ग्रंथ सांगायस. आज्ञा मिळालेली आहे आणि आता ग्रंथ सुरू होत आहे. दुर्वेचा अंकुर स्वभावे अमर वरी आला पूर अमृताचा. तरी आता मूळ गीताशास्त्र पदे सद्गुरु प्रसादे विवरीन. करोनिया ऐसा चातुर्य विस्तार शंका परिहार होय जेणे. श्रोतयांच्या ठाई श्रवणाची प्रीती चढती वाढती निपजेल. ऐसी रसाळता येऊ निरूपणी मागणे चरणी हेच देव माझे. तरी ऐका मागे त्रयोदशाध्यायी बोलिले जे काही कृष्णदेव. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या योगे पार्था जाण होतसे निर्माण विश्व सारे. हे अख्खं विश्व दोन गोष्टींनी बनलेलं आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आत्मा आणि लोअर व्हेइकल्स ह्यांनी प्रत्येक वस्तू बनलेली दिसते अख्खं विश्व. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष आणि प्रकृती. क्षेत्र आहे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ आहे पुरुष. पुरुष प्रकृतीचा पूर्णपणे संचार आणि प्रेझेन्स इथे अख्ख्या विश्वात दिसतो. आत्मा गुण संगे बनोनी संसारी प्रकृतीच्या घरी राहे जेव्हा. सांगितलंच आहे पहा पुढे. आत्मा कोणाच्या संघाने राहतोय? त्रिगुण. तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तामसिक गुण. गुणत्रय विभाग योग 14वा अध्याय आहे आपला. गुणत्रय विभाग योग. तीन गुणांचा विभाग म्हणजे स्पष्टीकरण देऊन सांगितलेले तीन गुण कसे असतात, कसे दिसतात,
कसे वागतात, कसे बोलतात. आत्मा गुण संगे आणि या गुणांच्या संगतीनं. आणि गंमत म्हणजे असं नसतं पूर्ण सात्विक, पूर्ण तामसिक, पूर्ण राजसिक असं नसतं. तिन्ही गुण सगळीकडे प्रेझेंट असतात. फक्त त्यांच्या प्रमाणांवरनं त्या व्यक्तीचं दर्शन होतं आपल्याला. आत्मा गुण संगे बनवनी संसारी प्रकृतीच्या घरी राहे जेव्हा. कोणाच्या घरात राहतोय? प्रकृतीच्या घरात. घर म्हणजे शरीर आणि प्रकृतीचं घर म्हणजे लोअर 3 व्हेइकल्स. त्याच्यामध्ये आत्मा राहतो संसार मांडून. त्याचा मानसिक संसार, वैचारिक संसार आणि शारीरिक संसार सगळा मांडून आत्मा तिथे राहतो गुणांच्या संगतीनं. सुख दुःख भोग तयासी तेव्हाच एरवी तसाच गुणातीत. आणि या तीन तीन गुणांच्या संगतीमुळे आणि या तीन लोअर व्हेइकल्सच्या घरामुळे त्याला अनेक सुख आणि दुःखाला सामोरं जावं लागतं. अदरवाईज तो असंग आहे. त्याला कोणाच्या संगतीची, सोबतीची, कुठे राहण्याची गरज नाही आहे. मुक्त आहे तो आत्मा. क्षेत्रज्ञ पुरुष हा मुक्त आहे. क्षेत्रज्ञात कोणता संबंध कैसा गुणबंध आत्म्या लागी. कैसे किती गुण गुणातीत कोण तयाचे लक्षण काय कैसे. एक आहे गुणांच्या अधीन असलेला आणि एक आहे गुणांच्या पलीकडे गेलेला, गुणाच्या अतीत. दोन्ही आपल्याला कर्तृत्व दिसणार. करावया स्पष्ट सर्व हा विषय प्रस्तुत अध्याय 14वा. हा अध्याय त्याच्यासाठी आहे, या विषयावर चर्चा करण्यासाठी. तरी ऐका आता काय अभिप्राय देव कृष्णराय विश्वेशाचा. म्हणे अर्जुना हे आकळावे ज्ञान करोनी श्रवण एक चित्ते. आम्ही मागे हेची नाना युक्तिवाद करोनी विशद सांगितले. परी अजूनही स्वानुभवले नाही, स्वानुभवे भले नाही आकळले तुझ लागी. ह्याचा उल्लेख तर मागे झालेला आहे सगळ्या अध्यायांमध्ये. त्यांनी युक्तिवाद करून कुठे कुठे मेन्शन केलेलं आहे त्याला, पण अजूनही पूर्णपणे कळलेला नाहीये. कारण तो व्यवहारातनं दिसतो गुण व्यक्तीचा, आणि तो त्याला अजून स्पष्टीकरण हवंय म्हणून तो वेगळा अध्याय बनून समोर आलेला आहे. श्री भगवान उवाच परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः. म्हणून ते पुन्हा सांगू तुझ प्रती पर ऐसे श्रुती बोले जया. एरवी हे ज्ञान आपुलेच असे परी पर ऐसे वाटे जीवा. किंवा ते भव स्वर्ग आवडती फार म्हणून विसर पडे याचा. इतर ती ज्ञाने तृणासारखीच आत्मज्ञानसाच जणू अग्नी. म्हणून हे ज्ञान सर्वा परिश्रेष्ठ ऐसे माझे मत धनंजया. जाणती जी ज्ञाने भव आणि स्वर्ग यज्ञ याग चांग वाखाणती. द्वैत भावाशीच जयांची ओळख नेणती आणिक श्रेष्ठ काही. आघवी ती ज्ञाने मिथ्या स्वप्नवत होताची उदित आत्मज्ञान. पर म्हणजे परका, दुसरा द्वैत भावामध्ये जाणारा असं आपण म्हणून श्रुती पर हा शब्द वापरलेला आहे. की ते भवस्वर्ग आवडती फार कोणी म्हणून विसर पडे ह्याचा. इतर ती ज्ञाने तृणासारखीचा आत्मज्ञानसाच जणू अग्नी. आत्मज्ञान झाल्यानंतर द्वैत भाव निघून जातो. अद्वैतामध्ये माइंड सेट होतो किंवा आत्मा सेट होतो. त्याचे विचार, प्रवृत्ती, गुण, कर्म सर्व अद्वैतामध्ये बघायला लागतं सगळ्या सृष्टीला. पण तोपर्यंत द्वैताचा भाव असतो पूर्ण. जाणती जी ज्ञाने भव आणि स्वर्ग यज्ञ याग चांग वाखाणीती. द्वैत भावाशीच जयांची ओळख नेणती आणिक श्रेष्ठ काही. आणि जे द्वैत भावांनी जगत असतात, तू वेगळा, तुझं कर्म वेगळं, तुझे गुण वेगळे, माझे वेगळे, हे तू मी करत जे जगणार आपण सामान्य जन, ते द्वैत भावात जगत असतो. आणि जेव्हा अद्वैत येतं ना, तिथं सारं चित्र पालटून जातं.
कारण दुसरा दिसतच नाही. सगळीकडे माझंच रिफ्लेक्शन आहे आणि मी आतूनच रिफ्लेक्ट होतोय वेगळ्या वेगळ्या. तुम्हाला माहिती आहे ना की शेवटी जाऊन आता आपण जेव्हा परमात्म्याची कृपा झाली तर योग वसिष्ठ अभ्यासाला समजा घेतलं, तर योग वसिष्ठात आपल्याला काय अभ्यासाला मिळणार आहे? हे भगवद्गीता झाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप 2 आहे ते, किंवा मे बी हायर हायर लेवल नॉलेज, की तुम्हाला तिथे डिसिपलला तिथे वननेस कडे घेऊन जातात ते. कारण तिथे शेवटी हेच सांगतात की वेगळं काही नाहीये, हे जी काही सृष्टी दिसती आहे हा केवळ इल्युजन आहे. इल्युजन म्हणजे आभास आहे. माझ्या आतली एनर्जीज रिफ्लेक्ट होऊन वेगळी वेगळी माणसं बनून, भावल्या बनून चित्रपटासारखी माझ्या समोर आलेली आहेत. रियालिटीमध्ये ही सृष्टीही नाही आणि माणसंही नाहीत, फक्त मी एकच आहे आणि मी तो आहे. हा अद्वैत भाव येतो शेवटी. पण बाकी सारं जग, मॅक्झिमम आपण सगळे लोक द्वैत भावातच जगत असतो आणि फार अवघड आहे अद्वैतात जगणं. प्रॅक्टिकली त्याला अनंत जन्मांची साधना नक्कीच आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय ती स्पॉन्टेनिटी येत नाही. 1 मिनिटात आपण अद्वैतातनं द्वैतात येतो. तर त्यामुळे ती फ्रिक्वेन्सी यायला डेफिनेटली खूप अभ्यास आणि तयारी पाहिजे. आघविती ज्ञाने मिथ्या स्वप्नवत होताची उदित आत्मज्ञान. वायुरल्लहरीते टाकीते गिळोन सर्वथा गगन जैसे अंती. ना तरी गगनी उगवता अर्क होती चंद्रादिक प्रभाहीन. किंवा जळमय होता प्रळयांती लोपोनिया जाती नदी नद. तैसे आत्मज्ञान येता उदयास पावती लयास सर्वज्ञाने. म्हणून हे ज्ञान पावन उत्तम जेणे मोक्षधामा आता येई. मोक्ष म्हणजे मुक्ती, अद्वैतात जाणं म्हणजे द्वैतातनं मुक्ती. अनेक अर्थ आहेत मोक्षाचे. तर ते मोक्ष आपल्याला मिळतो, मुक्ती मिळते, आपण एक मोकळे आहोत ह्याचा भास होतो, आपण एकटे आहोत, आपण बांधलेले नाही आहोत. अनेक अर्थ आहेत त्याचे. आपली ही तो मुक्ती असे अनादीच प्रत्यय ते साच होय जेणे. अनुभवानी येते आणि मुक्ती अनुभवानी समजते की आपण कसे एक. कारण तिथे द्वैत नाहीच आहे ना, दुसरी आपलंच रिफ्लेक्शन आहे सगळी दुनिया. माझ्या समोर बसलेले तुम्ही सगळे माझ्या आतलंच एनर्जीचं रिफ्लेक्शन आहे. मग तिथे कशी भावना आणि बंधन फील होईल का? तर नाही होणार, कारण मीच समोर आहे तर मला बांधल्यासारखं नाही वाटत. पण हेच जर मी वेगळा व्यक्ती समोर आहे असं समजून जर मी भाषा केली, बोलले, बघितलं, तर मला बंधन प्राप्त होतं की अरे मी अडकलोय. पण जेव्हा आपण अद्वैतात पाहतो, इल्युजन आहे हे सगळं आणि मीच सर्वत्र पसरलेला आहे, जर कोणी दिसतं आहे तर त्या केसमध्ये पूर्णपणे मोक्षाची स्थिती येते. बांधलेपणास निघून जातो, बंधन निघून जातं, बंधन नष्ट होतं, मुक्त असल्याची जाणीव होते. ज्ञानी जने हाच घेऊनी प्रत्यय माथा दिला पाय संसाराच्या. आणि जेव्हा या एखाद्या ज्ञानाला हे कळलं, ज्ञानी जनांना संसार सोडून देतात. सोडून देतात म्हणजे काय? आसक्ती सोडून देतात. प्लीज अंडरस्टँड करा कॉन्सेप्टला. प्रपंच सोडून नाही द्यायचा आहे, आसक्ती सोडून द्यायची. मनानेच मन सारोनिया मागे झाले जे निजांगे शांती रूप. तेच सांगितलंय, आसक्ती गेल्यानंतर अंतरस्थिती शांत, पीस, PEACE, पीस, शांत. तिथे धडपड गोंधळ सगळं जातं, शांत स्थिती येते. असोनिया देही नाही देह भाव तरी स्वयमेव ब्रह्मचिते. मिळोनी ते जाती माझ्या स्वरूपीचं देहादी प्रपंच ओलांडोनी. आणि मग त्याचा अर्थ असा होतो की देहाच्या प्रपंचाच्या पलीकडे ते जातात ओलांडून.
कारण तिथे द्वैत उरत नाही. अद्वैतात गेल्यानंतर ते ब्रह्मरूप होऊन जातात. कारण अख्ख्या अख्ख्या स्पेस काय म्हणू आपण, जागेमध्ये, सृष्टीमध्ये किंवा सर्वत्र असं म्हणतात, जे काय तुम्हाला नाव द्यायचं, युनिव्हर्स म्हणा, काही म्हणा, फक्त एकच शक्ती आहे, ती म्हणजे परब्रह्म, ब्रह्म. आणि ते ब्रह्म आणि मी वेगळा नाही. आणि माझं रिफ्लेक्शन समोर आहे, म्हणजे जे दिसतंय तेही पहिला अभ्यास आपला आहे, समोरचंही ब्रह्मच आहे. असा करून आपण एक ब्रह्म स्वरूप होणार आणि तो वननेस. इतकी स्टेट डिफरंट आहे, पहा, लक्षात येत असेल तर. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. माझ्याची पूर्णत्वे तेही परिपूर्ण, नित्यपणे जाण तेही नित्य. अनंत आनंद स्वरूप साचार, सत्याचा सागर जैसा मी, जैसा मी गा. आणि जेव्हा आपल्याला कळतं की मीच ते ब्रह्म आहे आणि माझ्या व्यतिरिक्त वेगळं आणखीन काही इथे आहे नाही, चित्र दिसत असलं तरी, तेव्हा पूर्णत्वाची प्राप्ती होते, आपल्याला कम्प्लीट असल्याची फिलिंग येते, अंडरस्टँडिंग येतं. आणि तिथे धावाधाव, गोंधळ, सगळे प्रश्न, सगळं सगळं विलोप होऊन जातो त्याचा, काहीच उरत नाही. आणि म्हणून शांतता म्हटलेली आहे. आणि हे सत्य समजल्यानंतर अनंत आनंद स्वरूप, आनंद स्वरूप, दुसरं काही नाही, ब्लिस. तैसेची ते पार्था सर्वथैव पाही, मज तया नाही भिन्नपण. जेवढा मी जैसा धनंजयासाच, तेवढे तैसेच तेही झाले. सेम टू सेम. परब्रह्म स्वरूप होणं, ते याला म्हणतात की वेगळं उरणंच नाही स्वतःच. मी वेगळा कधी होईन, जेव्हा मला काहीतरी हवं, माझा काहीतरी विचार, माझ्या अपेक्षा, असं मी करून स्वतःला वेगळा करेन. हे आहे अद्वैत आणि द्वैत आपल्यातलं. आणि दुसऱ्या बरोबरला आपण दुसऱ्याला दुसरं मानतो तेव्हा कळतंय. अद्वैत आणि द्वैताची कॉन्सेप्ट मी दोन डायमेन्शननी, दोन अँगलनी बोलतेय. एक म्हणजे माझ्यातच मी अद्वैत आणि द्वैताचा खेळ खेळणं. मला अमुक पाहिजे म्हणलं की मी वेगळी झाले, मग मी लीना बनले लोअर व्हेकल मध्ये, मी परब्रह्मापासून डिफरंट सेपरेट झाले. पण मी जर म्हणलं की परब्रह्माला चालणार आहे तेच मला चालणार आहे, ते त्याला जे हवं तेच मला हवं, नुसतं म्हणायचं नाहीये, प्रॅक्टिकल पण, सॉरी, बिहेवियर मधनं, अंडरस्टँडिंग मधनं, समाजामध्ये जगताना, रोजचं जीवन जगताना, त्याला अन्न हवं तर ते मला मिळेल, त्याला नको असेल तर मला नाही मिळणार, त्याला जसं हवं तसं आपल्याला मिळतं, ते तेव्हा ते अद्वैत झालं. आणि जेव्हा आपण आपली अरेंजमेंट करायला जातो, आपली अक्कल, लिमिटेड नॉलेज आणि लिमिटेड अंडरस्टँडिंग जेव्हा माणूस वापरायला लागतो, तेव्हा तो द्वैतात जगत असतो. हे झालं पर्सनल, म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअल द्वैत अद्वैत. आणि आता दुसऱ्या बरोबर द्वैत अद्वैत म्हणजे मी वेगळा, तुम्ही वेगळे, द्वैत झालं, दोन झाले. समोरचा माणूस वेगळा, मी वेगळा. पण आपण जेव्हा म्हणू की माझ्या आतमध्ये जे आत्मशक्ती आहे तीच आत्मशक्ती ह्याच्यात आहे, कारण आपण एकाच एनर्जी फॉर्म मधनं सेपरेट होऊन आलेलो आहोत. दॅट मीन्स वी ऑल आर वन. त्या नियमाप्रमाणे आपण एकच आहोत, आपण वेगळे नाही बनत. तिथे ते अद्वैत झालं. आणि जेव्हा मी म्हणेन तुमचं असं काम, माझं असं काम, द्वैत झालं. हे असं दोन्ही रिलेशननी मी द्वैत अद्वैत सांगितलं. जेवढा मी जैसा धनंजयासाच, तेवढे तैसेच तेही झाले. अद्वैत, द्वैत नाही उरलं तिथे. जेवढा परब्रह्म तेवढाच तो मनुष्य आत्मा. भंगताची घट घटाकाश जैसे, मिळवणी जातसे महाकाशी. मातीचं मडकं असतं, त्याच्यामध्ये जे स्पेस असते, जे आकाश तत्व आहे, ते मातीचा घडा फुटतो जमिनीवर पडून, बाहेरचं लिमिटेड कव्हर आकाराचं विशिष्ट नष्ट होतं, आतलं आकाश, स्पेस, बाहेरच्या ह्याच्यात महाकाशात मिसळून जातं. आणि आपलं तसंच होतं, देह टाकतो तेव्हा आपलं लोअर व्हेइकल तुटतं आणि मग आपण एकरूप होतो. किंवा मूळ ज्योती माझी नाना ज्योती,
मिळताची होती एकरूप. तैसी येरझारा द्वैताची संपूर्ण नुरे मी तू पण तया ठाई. आणि या येरझारा चालू आहेत द्वैताच्या. आपण पुन्हा सेपरेट होऊन येतो, जाताना मेल्यानंतर म्हणतो कळलं कळलं कळलं, आणि परत पोटातनं बाहेर आल्यावर अरे नाही कळलं. ते गोंधळ चालू राहतो आणि मग येणं जाणं चालू राहतं. तोपर्यंत हे काही संपत नाही. आणि जेव्हा हे सगळं संपतं तेव्हा मग ते सेपरेशनही संपून जातं. अर्थात ज्ञानाने. देवा आणि भक्त नामे जरी दोन, परी अर्थ भिन्न नोहे साच. म्हणून जय मूळ सृष्टीची उत्पत्ती, तैही तया प्रती नाही जन्म. जेव्हा आणि तेव्हा. म्हणून जेव्हा मूळ सृष्टीची उत्पत्ती, तेव्हाही तया प्रती नाही जन्म. सृष्टीच्या प्रारंभी जया देहाकार, लागेना साचार घ्यावयासी. तया ज्ञानी भक्ता मृत्यू कैसा होय, होईल प्रळय जिये वेळी. जन्मक्षयातीत म्हणून ते साच, पार्थ झाले मीच येणे ज्ञाने. आवडीने देवे बहु ऐशा रीती, ज्ञानाची महती वाखाणिली. तैसी पार्थासी ही आवडो हे ज्ञान, हेतू हा धरोन देव बोले. तव सर्वांगीच अंकुरोनी कान, पार्थ अवधान रूप झाला. लक्ष देऊन ऐकायला लागला. प्रत्येक अंगामध्ये कान जसं काही फुटून आले त्याच्या शरीरात अनंत, इतकं अवधान लक्ष देऊन तो ऐकतोय. आता सर्वज्ञाचे ऐसे निरूपण, गगन ही सान जयापुढे. तयाचे ही पार्थ करी आकलन, व्यापक होऊन तेवढाच. मग प्रेम भरे म्हणे भगवंत, प्रज्ञेचा तुकांत होसी पार्था. जेवढे गगन आमुचे व्याख्यान, तुझे अवधान तेवढे गा. जेवढं मी महत्वाचं सांगतोय आणि तेवढ्याच शक्तीनं तोही ऐकतोय. म्हणून आमुची वक्तृत्वता भली, आज उगवली ऐसे वाटे. तरी धनुर्धरा एक मी असोन, पारध्याकडून त्रिगुणाच्या. नाना देह पाशी गुंतविला जातो, कैसा ते सांगतो ऐक आता. आणि कोणे परी कैसा क्षेत्र योगे, प्रसवतो जगे तेही ऐक. घडे सांग माझा संग, प्रकृतीशी जेव्हा भूत जात तेव्हा जन्म पावे. आपल्याला माहिती आहे, आत्मा जेव्हा शरीर धारण करून बाहेर येतो मातेच्या पोटातनं गर्भातनं, तेव्हा जन्म झाला असं म्हटलं जातं. पण आता तो कसं क्षेत्र आणि कसा योग, कसे गुण घेऊन येतो आणि मग तो जगात कसा जगतो, आता याची गोष्ट ते सांगणार आहेत. म्हणून ती ऐसी क्षेत्र ऐसे नाम, पार्था महत ब्रह्म हीच जाण. म्हणून जन्माला शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. मम योनिर्महद ब्रह्म, तस्मिन् गर्भम दधाम्यहम. संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. महत्तत्वादी विश्रांतीचे स्थान, होयती म्हणून महद ब्रह्म. विकारांची वाढ करी फार हीच, म्हणून ही साच महद ब्रह्म. अर्जुना अव्यक्तवादी जे का कोणी, अव्यक्त म्हणून बोलती ते. सांख्यमतवादी प्रकृती म्हणून संबोधिती जाण क्षेत्रासीच. याची प्रकृतीस माया ऐसी संज्ञा, दिली जाय प्राज्ञा. वेदांतात वेदांतात त्याला माया म्हटलेलं आहे, प्रकृतीला माया म्हटलंय. आपणही मागच्या वेळेला प्रकृती ह्या शब्दाची सुरुवात जेव्हा केली, पुरुष आणि प्रकृतीचा अभ्यास क्षेत्रज्ञामध्ये, तेव्हा अनेकदा आपण प्रकृतीला माया विस्तार असं पण म्हटलेलं आहे. तर त्याचं वेदांमध्ये त्याला माया या संज्ञेने वापरलेला आहे. असो वाया काय विस्तारे बोलोन, सर्वथा अज्ञान हेची पार्था. आपुले आपुणा पडे विस्मरण, तेची रूप ज्ञान रूप जाण अज्ञानाचे. जेव्हा मी कोण आहे याचा विसर पडून जन्माला येतो, टाहो पडतो, तेच अज्ञानात जगणं सुरू झालं, संपलं. आपली ओळख न लक्षात राहणं हेच मुळात पहिलं बेसिक अज्ञान आहे. आणि आपण जे शरीराचं नाव घेऊन जगतो ते अज्ञानाचं स्वरूप आहे. आपल्याला माहितीच नाही आपण खरं कोण, बाहेरचं लेबल घेऊन आपण जगतो. जैसे अंधाराचे दिसेना स्वरूप, घेऊन या दीप पाहू जाता.
तैसे आत्मरूप विचारतानिके टिके न लटिके अज्ञान हे. स्थिरावता होय ढवळीता जाय दुग्धी जैसी साय दुग्धाची ती. जागृती न स्वप्न समाधी नाहीच गाढ निद्रा तीच होय जैसी. किंवा नभ वांझ वायू विळरिते तैसे अज्ञानते जाण बापा. सांज वेळी उभा खांब की का माणूस ओळखावयास येई नाही. दिसेना आकार कोणताही नीट आभास स्पष्ट अस्पष्ट दिसे काही. तैसे ब्रह्मरूप सत्य स्वरूपात किंवा विपरीत देखे नाजे. आणि जेव्हा अज्ञानाचं चादर आपल्यावर येते ना जन्मानंतर, तेव्हा काय बोलायचं म्हणजे आपल्याला जागृती स्वप्न समाधी काही म्हणजे झोप लागल्यासारखं गाढ निद्रेत असल्यासारखं आपली अवस्था होऊन जाते. पूर्ण मायेच्या ह्याच्यात आपण गुरफटून जातो. मनुष्य ते बाळ आणि नवीन नाव जन्माला आल्यानंतर त्याला देतात उत्साहाने आपण बारसं करतो आणि ते नवीन नावानेच ते मरेपर्यंत जगतं. मी करत त्याच नावारूपाला मोठं करत 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 त्याचे लेयर्स बनवत बनवत तो जीव जगतो. अशी गंमत आहे. ब्रह्मस्वरूपाचे जेथे नाही भान विपरीत ज्ञान तेही नाही. ऐशा दशे लागी बोलती अज्ञान राहे जे वेढून चैतन्याते. आत्म्याला चैतन्याला वेढून जे राहतं ते अज्ञान. त्याच्या अवतीभोवती अनेक लेयर्स मध्ये शरीरा स्वरूपात देह स्वरूपात तया चैतन्यास क्षेत्रज्ञ हे नाव. अर्जुना स्वभाव ऐक त्याचा. क्षेत्रज्ञाचा स्वभाव कसा असतो चैतन्याचा ते सांगतात. आपुले स्वरूप नेणो निसाचार अज्ञानासी थोर करावे गा. जाण क्षेत्रज्ञाचा स्वभाव हा ऐसा तुझ गुडाकेशा सांगितला. ऐशा परिक्षेत्र क्षेत्रज्ञाचा योग जाणोनी घे चांग धनुर्धरा. मायेपाशी ऐसा ठेवणे संबंध स्वभाव हा सिद्ध चैतन्याचा. आपुल्या ठाईच अज्ञानासारिखे चैतन्य ते देखे नाना रूपे. पण आता गंमत आहे इथे जर आपण थोडं नीट जर बघितलं विचार केला तर हे जे काही चालू आहे सांगितलं जाते त्याच्यावर जरी हे सगळं सत्य असलं की चैतन्याला मायाचं पांघरुण घेऊन यावं लागतं जन्माला आणि मायेचं पांघरुण म्हणजे अर्थात अज्ञान. अज्ञानाची काय म्हणतो गोधडी किंवा जाड चादर जी काढणं फार अवघड आहे वरनं उतरवणं मनुष्याला स्वतःला. हे जरी जितकं खरं असलं तरीही गंमत म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे कार्य करण्यासाठी आलेल्या आत्म्यांना जे आदेशावर आलेले असतात त्यांना पुन्हा ही अज्ञानाची चादर ओढूनच यावं लागतं. हे आपल्यालाही माहितीये. आपले गुरु आपले जेवढे पण संत महात्मे होऊन गेले ती चादर ओढूनच आले. नुसतेच आत्मे येऊन काम नाही करून गेले. ते करू नाही शकत ना म्हणूनच तर चादर आवश्यक आहे. मी कविता लिहिली होती लग्नानंतर पहिलीच कविता ओढली मैंने ऐसी चद्दर हिंदीमध्ये. ते ही चादर ओढूनच आपण जन्माला येतो आणि ती रंगबिरंगी करून ठेवतो. खरं ती सफेद चादर असते व्हाईट ट्रान्सपरंट रिअल मध्ये. त्याला रंगरंगोटी करून आपण भरपूर रंग खेळून आयुष्यभराचे. पण जेव्हा ज्ञानाचं उजेड प्रकाश आत्मप्रकाश बाहेर पडतो तेव्हा ती चादर पुन्हा स्वच्छ होते पांढरी शुभ्र आणि मग त्याचा अभिमान वाटतो की मी ही चादर ओढून जगतोय. अशा अर्थाची ती कविता होती. ओढली मैंने ऐसी एक चद्दर. तर ती संतांची स्थिती असते. ते चादर ओढूनच येतात पण ते रंगबिरंगी बनवत नाहीत. ती जशीच्या तशी स्वच्छ ठेवतात. जशी स्वच्छ पांढरी शुभ्र घेऊन आले तशीच पांढरी शुभ्र ट्रान्सपरंट घेऊन जातात बिलकुल. त्याच्यावर रंगरंगोटी होळी खेळत नाहीत ते वेगवेगळ्या रंगांची. रंग म्हणजे भावना रंग म्हणजे इमोशन्स रंग म्हणजे वेगळे वेगळे आपली रूप गुण
रंगांमध्ये आपण म्हणतो ना, रेड कलर काय रिफ्लेक्ट करतो, कशाबद्दल बोलतो? अँगर, हॉट, लव्ह, हे सगळे रेड रेड कलरचे मिनिंग्स आहेत ग्राफिक्स मध्ये किंवा ओव्हरऑल आपण जगतो तेव्हा. ग्रीन कलर लाईफ, ब्ल्यू कलर वॉटर, कूल, थंड आकाश. तर म्हणजे कलर म्हणजे सगळे फिलिंग्स, इमोशन्स, डिझायर्स, ते सगळ्यांनी रंगवून टाकतो आपण पांढरी शुभ्र चद्दर आपली. पण संत तसं करत नाहीत, ती चादर घेऊनच येतात, क्षेत्रज्ञ सोबत घेऊनच येतात ते. पण त्या क्षेत्राला हावी होऊ देत नाहीत क्षेत्रज्ञावर. प्रकृतीला चढू देत नाहीत पुरुषावर, तिला मर्यादेत ठेवतात. मर्यादेतली प्रकृती, मर्यादा भावात असलेली प्रकृती म्हणजे क्षेत्र. आत्मा आरूढ असतो, अशी गंमत आहे. हा फरक आहे. येतात ते काय असे नुसते आत्मे बनून हे करत नाहीत सृष्टीमध्ये संत लोक. तेही याच नियमाने येतात. पण केवढा मोठा फरक आहे आपल्या सामान्य जनांमध्ये आणि त्यांच्यामध्ये. ही गंमत आहे. ऐशा परिक्षेत्र क्षेत्रज्ञाचा योग जाणो निजे हे चांग धनुर्धरा. मायेपाशी ऐसा ठेवणे संबंध स्वभाव हा सिद्ध चैतन्याचा. आपुल्या ठाईच अज्ञानासारिके चैतन्य ते देखे नाना रूप. जैसा कोणी रंग होनी भ्रमिष्ठ म्हणे मी सम्राट आलो देखा. असं अज्ञानाने आपण जगत राहतो. आपलं नाव, मग माझं टॅलेंट, माझ्या कला, माझं ज्ञान, माझं सामर्थ्य, असं आपण रंग चढवत चढवत आय एम दी ग्रेट करत करत सम्राट असल्यासारखं जगतो भ्रमिष्ठ होऊन, रंग चढवत आपल्या चादरीवर. आणि चैतन्य खरं तर पॉवरफुल आहे हे विसरूनच जातो या सगळ्यापेक्षा. किंवा जैसा कोणी हो मूर्छित मानी स्वर लोकात गेलो ऐसे. तैसी निज दृष्टी स्वरूपावरून चळता दर्शन मांडे जे जे. तया नाव सृष्टी प्रसवतो मीच बोलती वायाच जगी ऐसे. आणि मग मूर्छित झाल्यासारखा तैसी निज दृष्टी स्वरूपावरून, आत्मस्वरूपावरनं जेव्हा आपली हे हटते, तेव्हा आपल्याला सगळं माझं आहे, हे मी केलं, हे माझं सामर्थ्य, माझं कर्तृत्व, माझा शहाणपणा, माझं ज्ञान, हे असं करत आपण जगतो. निज दृष्टी स्वरूपावरून चळता दर्शन मांडे जे जे. जेव्हा आत्मस्वरूपावरून आपलं नजर हटी तर दुर्घटना घटी टाईप. जसं आपलं आत्म्यावर नजर हटली की 100% चूक होते. ताबडतोब थप्पड मारून जागेवर आणावं लागतं. पण त्यासाठी पुन्हा नजर तिथे वापस गेली पाहिजे, दृष्टी स्थिर झाली पाहिजे आत्म्यावर. तेव्हा तर चूक कळेल ना, विवेक, मिस्टेक कळेल तेव्हा, आणि वापस खेचलं जाऊ आपण. पण हे सगळं करायला विवेक जागृत हवा. अशा घटना होतात. कितीही तुम्ही ट्रॅकवर चालायचा प्रयत्न केला तरी प्रसंग असे येतात, पूर्वकर्मा म्हणा म्हणा किंवा काय जे काय आपण प्लॅन घेऊन आलो, पर्पज घेऊन आलो, ती स्टोरी आपण जी घेऊन आलो त्याच्याप्रमाणे जगताना अशा बोगद्यांमधनं, अशा टनेल्स मधनं आपल्याला जावं लागतं की जरा पाय घसरला आणि दुर्घटना व्हायची वेळ येते. पण सावरलं तर ठीक आहे, ताबडतोब सावरलं पाहिजे. आता पुन्हाची सिद्धांत गहन सांगू विवरून स्पष्टपणे. आणि हे दुर्घटना घडणार आहे किंवा घडली हे कळायला वॉच ठेवायला लागतो. त्याच्याशिवाय कळणार कसं की आपण गडबडतोय, आपलं चुकतंय, काहीतरी बरोबर नाही चाललंय, इतके दिवस चाललं होतं ते नाही चाललंय, हे कळायला आपल्याला ऑब्झर्वेशन, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन पाहिजे. आणि मग परत रस्ता चुकला, जसं आपल्याला होतं ना, आपण वाट चुकतो, आपण म्हणून अरे यार आता परत एवढं चालत जायचं. अक्षरशः असंच होतं. अरे परत आपल्याला एवढं सगळं तिथपर्यंत पोचायला, बघा नाही मी काय काय केलं होतं.
आणि आता परत इतकी किती मिनिटं, 15 मिनिटं मी चालत पुढे आलो. आता मला परत 15 मिनिटं तेवढं चालवलं, पण त्या 15 मिनिटात पता नाही मला काय काय आणखी एफर्ट टाकावे लागतील. अक्षरशः अशी स्थिती आपली रोजची होत असते जगताना. पण म्हणून लवकरात लवकर लक्षात येणं फार आवश्यक आहे. नाहीतर आपण फार पुढे निघून जातो आणि मग अरे बापरे, आपण तर वेगळ्याच गावाला पोहोचलो. डेस्टिनेशनच चुकून जातं आपलं. लाईफ स्टोरी चेंज होऊन जाईल मग. गंमत म्हणजे इन्कार्नेशन वेस्ट होऊ शकतं, जन्म वाया जाऊ शकतो. इतकं ब्लंडर मोठं म्हणजे काय बोलायचं. आता पुन्हा आजची सिद्धांत गहन सांगू विवरून स्पष्टपणे. परी धनंजया तत्व हे आघवे करी स्वानुभवे आपुलेसे. पुरुष मी पार्था अविद्या ही पत्नी अनादी तरुणी जाण माझी. पुरुष कोण आहे? मी आहे, आत्मा. अविद्या माझं लोअर थ्री व्हेकल्स, जी अज्ञानी आहे आणि तरुण आहे. न येती वर्णाया हिचे कोणा गुण ऐसी विलक्षण गृहिणी. फार देखणी सुंदर, अत्यंत गुणसंपन्न अशी आपली थ्री व्हेकल्स असतात. काय काय कला घेऊन येतात, हातापायात, बुद्धीत, ज्ञान ज्ञान सगळं घेऊन येतात पूर्वजन्मात. त्यामुळे अविद्या ही पत्नी अनादी तरुणी ऐसी विलक्षण गृहिणी कशी तशीच असते. आपल्यातली प्रकृती वस्तुता अस्तित्व नसोनी काहीच, व्याप्ती हिची साच अमर्याद. केवढं ते कर्तृत्व असतं तिचं. मी हे, मी ते. आता हे बायकोबद्दल नाही बोललेलं, हे माझ्या आतली प्रकृती आणि माझ्या आतला पुरुष मी, ह्याच्याबद्दल आता चालू आहे सगळं. हे बायको आणि नवरा बायकोचं मधलं नाहीये भानगड. ही आपल्यातली स्त्री, आपल्यातली प्रकृती मायामोहानी लोअर थ्री व्हेकल्स मध्ये अडकलेली गृहिणी, तिचे स्वभाव आणि तिची व्याप्ती अमर्याद असते. काय ते कौतुक, परिवाराचं कौतुक, याचं कौतुक, त्याचं कौतुक, ह्याच्यात गुंतलं त्याच्यात गुंतलं. अशी ती अनादी तरुणी पत्नी म्हणजे माझ्यातली मस्क्युलाइनला डिस्टर्ब करणारी फेमिनाईन आस्पेक्ट, माझ्यातली लोअर थ्री व्हेकल्सची बिहेवियर, गुण, त्याच्याबद्दल चाललंय हे सगळं. स्वरूपी जो जागे तयासी ही दूर समीप साचार निद्रितासी. आणि जो झोपलेला, आम्ही आत्ताच बघा अननोइंगली मी सांगितलं आत्ताच की जर जरा नजर हटी तो दुर्घटना घटी, तशी अवस्था, निद्रितासारखी अवस्था जरा आपली झाली की अरे रोजच्या रुटीन मध्ये काहीतरी आपलं होत आहे. म्हणजे रुटीन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन माझा अनुभव असा, रुटीन मध्ये तर काही फरक नाही पडला, पण लाईफचा पर्पज सर्व करताना किंवा हे जे काही लाईफ आहे ते जगताना अशा बोगद्यांमधनं जावं लागतं आपल्याला. बोगदा म्हणजे टनेल, ब्लॅक टनेल. त्या टनेल मधनं जात असताना त्या प्रोसेसमध्येच आपली गडबड होते. ती प्रोसेसच इतकी टफ असते. काय म्हणतो आपण, टेस्ट असते ती खूप मोठी. आणि त्या टेस्ट मध्येच कुठेतरी युज टू होऊन जाते आपली अख्खी सिस्टम. आणि त्या सिस्टमला एक पॅटर्न फॉलो करायची सवय लागते आणि त्या ह्याच्यामध्ये आपला पाथ गडबडतो, आपला रस्ता चुकतो. आणि मग पुन्हा आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागतं आपल्या सिस्टमचं. आणि जागृत अवस्था असेल त्यालाच ते लक्षात येईल, त्याची ती पत्नी म्हणजे ती लोअर थ्री व्हेकल्सचा काय म्हणतात पसारा किंवा प्रभुत्व तो दूर करेल. पण ज्या वेळेला निद्रिताची अवस्था होते, त्या टनेल मधनं जाताना जशी आपल्याला पण झोप येते ना, तशी एखादी लागली, लक्ष दिलं नाही गेलं आपल्या स्वतःकडे, पुरुषाकडे, आतल्या आत्म्याकडे, याचा जर्नी बरोबर चाललाय ना, हा त्याच्या अवस्थेत जगतोय ना मी, आत्मा, का मी पत्नीच्या मोहात पडलेलो आहे. ही आतली स्थिती जेव्हा निद्रित असतो तेव्हा आपली त्याची ती पत्नी जवळ असते, समीप साचार.
आणि जो जागृत असतो तो लोअर 3 व्हेकल्सला कीप डिस्टन्स, जास्त लाड नाही, दूर ठेवतो, कारण तो सतर्क असतो. आत्मा पुरुष. आणि जो झोपलेला असतो रोजचं रुटीन मध्ये जगताना, रोज सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ, एकदम स्टिरिओ टाईप लाईफ, त्याच्यामध्ये जर तो निद्रित असेल, झोपलेला असेल, त्याचा आत्म्याकडे लक्ष नाहीये, तर त्याची पत्नी फार कवेत, अगदी जवळ असल्यासारखी, प्रेमाची अत्यंत, अशीच खरी अवस्था असते बरं. आणि जाग झाल्यानंतर ताबडतोब तिला हंटर घेऊन त्या लोअर 3 व्हेकल्स प्रकृतीला आपल्यातल्या सिद्ध करता येतं. पण त्यासाठी जागृती येणं आवश्यक आहे, जागृतीत असणं आवश्यक आहे. मज स्वतः लागी लागताची झोप, होय आपोआप जागृती ही. माझी याची सत्ता संभोगे साचार, राहे गरोदर गृहिणी ही. आणि मला झोप लागली, मज स्वतः लागी लागताची झोप, होय आपोआप जागृती ही. माझी याची सत्ता, म्हणजे ही मी झोपल्याबरोबर, मी तेच सांगते आता, माझ्यातला पुरुष आत्मा जर झोपला तर माझी प्रकृती, माझ्यातली स्त्री भूमिका, स्त्रीचा आस्पेक्ट जागृत होणार आणि ती प्रभुत्व करायला लागणार आपल्यावर. माझी याची सत्ता संभोगे साचार, राहे गरोदर गृहिणी. आणि मग ती आपल्या विकारांना जन्म देते, तिच्या पोटी जन्माला येतात आपले लोअर 3 व्हेकल्स, काय 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 काय, माझं हे माझं ते माझं ते, असं आपण जन्माला घालतो नवीन नवीन नखरे फालतूचे. माझी याची सत्ता संभोगे, वापर कोणाचा करते? आत्म्याचाच करते. आत्म्याच्या सत्तेचाच संभोग करून ती नाही नाही ते उपद्व्याप वाढवून ठेवते, पसारे जन्माला घालते, नवीन नवीन प्रकरण बाहेर जन्माला येऊन. प्रकृती किती सुंदर वर्णन आहे पहा, आणि अगदी अगदी तसंच आहे, खरंच आहे. माया मद ब्रह्म महद ब्रह्म, आपुल्या उदरी आठही विकारी प्राकृतिक, जगद रूप गर्भ वाढविते कैसा, तेची गुडाकेशा ऐका आता. आणि 8 विकार ती जन्माला घालते, आणि ते असतात इंद्रियांचे लोअर 3 व्हेकल्स मधून निर्माण झालेले. प्रकृतीच्या 8ही विकारांनी प्राकृतिक ती जन्माला घालते. माया महद ब्रह्म आपुल्या उदरी, माया आहे आणि महद ब्रह्म आहे, कॉस्मिक परब्रह्मन आत्मा आपला डायरेक्ट आहे, आणि त्यांच्या एकत्र येण्याने 8 विकार जन्माला येतात. जगद रूप गर्भ वाढविते कैसा, तेची गुडाकेशा ऐका आता. उभयांचा संग घडता पहिले, देख जन्मा आले बुद्धी तत्व. पहिल्यात सगळे पहिलं कोण येतं जन्माला? तर बुद्धी आली. रजोगुणे बुद्धी भारली जाताच, जन्म होय असाच मनाचा गा. आणि जर बुद्धी रजोगुणी असेल, आता बघा या 3 गुणांना पुन्हा त्याच्या आतमध्ये आतमध्ये पण सांगितलंय. फार मौल्यवान आणि अनमोल असं नॉलेज आहे. नुसतं आपण म्हणतो रजोगुणी, तामसिक गुणी, सत्वगुणी, असं नाहीये. आपल्या आतल्या एलिमेंट्सना सुद्धा हे 3 हे आहेत, गुण आहेत, कळतंय? तर बुद्धी जेव्हा रजोगुणी होते आपली, तेव्हा ती कोणाला आणखीन जन्माला घालते? पुढे मनाला. मनात विचार येणार, त्याला बुद्धी सपोर्ट करते. सत्वगुणी बुद्धी जन्माला घालत नाही, नको नको ते उलटे सुलटे व्याप मनातनं. पण रजोगुणी बुद्धी भारली जाताच, जन्म होयसाच मनाचा गा. मनाची अर्धांगी ममता साचार, रची अहंकार तत्व मग. मनाची अर्धांगिनी कोण आहे? पुन्हा पुन्हा त्याला आणखीन आहे, कळतंय? म्हणजे मनामध्ये पुन्हा पुन्हा सुद्धा पुरुष आणि प्रकृती आली, त्याची अर्धांगिनी ममता आहे की नाही? प्रकृतीचंच लक्षण आहे ममता, अडकणं, मातृत्वाची भावना, दया, क्षमा, हे सगळं तिथे चेन बनून येतं. हे दोघांचं एकत्र आल्याने मन आणि ममता एकत्र आली की काय रचला जातो? अहंकार. ममता साचार, रची अहंकार तत्व मग.
माझी मुलं, माझं हे, माझं ते, अहंकार. तयाची योगे पंचमहाभूते येती व्यक्तत्वाते धनंजया. आणि अहंकार तत्व मग पंचमहाभूतांना घालतो. व्यक्तात व्यक्तत्वाते म्हणजे स्पष्टपणाला येतात. इंद्रिये विषय पंचमहाभूती अंतर्भूत होती स्वभावता. आणि त्या पंचमहाभूतात म्हणजे कोण? इंद्रिय म्हणजे आपले जर चक्र घेतले सगळे एनर्जी सेंटर्स, तर त्याच्यामध्ये पंचमहाभूत मी मागे सांगितलेली आहेत. अर्थ आणि एलिमेंट, फायर एलिमेंट, आपल्या सोलर प्लेक्सिस किंवा मणिपूर चक्रामध्ये फायर एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंट आपल्या बेसिक रूट चक्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये जी इंद्रिय समावलेली आहेत त्या त्या एरियात, ज्या जी चक्र ज्या इंद्रियांना कंट्रोल करतं, तिथलं महापंचभूत कोणतं असेल ते ते त्या इंद्रियाच्या थ्रू काम करतं. कळतंय? इतकं इतकं सूक्ष्म घटना घडत असतात आपल्या आतमध्ये, पण आपण झोपलेलो आहोत. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेवण झोप, पुन्हा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेवण झोप, ही आपली आपली बाहेरची सायकल चालू आहे, पण आतमध्ये महा सायकल चालू आहे, प्रचंड काहीतरी. म्हणून या महाभूता समवेत व्यक्त सर्व होती व्यक्त तीही पार्था. आणि मग त्यांची सोबती ते एक एक महाभूत आहे पंचमहाभूतातलं, जे सेंटर एनर्जी सेंटर्स मध्ये आहे, आणि ती एनर्जी सेंटर्स इंद्रियांशी कनेक्टेड आहेत. जसं फॉर एक्झाम्पल म्हणा घ्यायचं आपण, तर आपलं बेसिक रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र आपल्या एंटायर स्केलेटल मस्क्युलर सिस्टमला म्हणजे अख्ख्या शरीरालाच कंट्रोल करतं. त्याच्यानंतर सॅक्रल स्वादिष्ठान ते आपल्या सेक्स ऑर्गन्सना आणि जेनिटल्स आणि याला कंट्रोल करतं. त्याच्यानंतर आपलं मणिपूर भूक आणि खाणं, पोट, डायजेशन, आतडी त्यांना कंट्रोल करतं. त्याच्यानंतर हृदय चक्र, हृदय चक्र हृदयामध्ये प्रेम, काइंडनेस, लव्ह, पण ते लव्ह पण सेंट्रल पर्सनल होतं तेव्हा तुम्ही माणसांमध्ये आपल्या घरातल्या माणसात अडकता. त्याच्यानंतर थ्रोट चक्र, थ्रोट म्हणजे गळा, तोंड, माउथ, थ्रोट चक्र कंट्रोल करतं. भाषा, खाणं पिणं सगळं थ्रोट चक्र कंट्रोल करतं. विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, डोळे, डोळ्यांनी काय पाहायचं हे आज्ञा चक्र कंट्रोल करतं. आणि एक एक कान पण आहे त्यांच्या ह्याच्यात. त्याच्यानंतर वर क्राऊन चक्र पूर्ण ब्रेनला ब्रेनला कंट्रोल करतो, म्हणजे आतमध्ये काय चाललंय डोक्यात ते सगळं. जेव्हा मेंटल इलनेसेस वाले हिलिंग होते तेव्हा क्राऊन चक्र आणि आज्ञा चक्रावर काम होतं, कारण ब्रेनचं माल फंक्शनिंग चालू असतं ना, म्हणून. तर असं सगळं आहे. तर ही आपली एनर्जी सेंटर्स आणि आपली इंद्रिय ही एक 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 जोड्या आहेत, आणि त्यांच्यामध्ये ज्या एनर्जी सेंटरमध्ये जे महाभूताचं प्रभुत्व असेल त्याप्रमाणे ते इंद्रिय काम करणार. हे असं कनेक्शन इथे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या संयोगामुळे काय होतं पुढे? म्हणून या महाभूता समवेत सर्व ही व्यक्त तीही पार्था. आणि त्यामुळे ती इंद्रिय पण पटापट पटापट बोलायला लागतात, त्यांच्याकडे एनर्जी येते, ती महाभूतांची पॉवर आहे त्यांच्याकडे पण. अष्टविकारांचा होऊन या क्षोभ त्रिगुणांचा गर्भपिंड जोका. आणि मग हे अष्टविकार आपले सगळे तांडव माजवायला लागतात. त्रिगुणांचा गर्भपिंड जोका तोही होता व्यक्त प्रवेश तयात जीव वासनेत राहिला जो. आणि जेव्हा हे त्रिगुण एकत्र येऊन थैमान घालायला लागतात तेव्हा तो जीव म्हणजे इथे इनकार्नेटेड सोल जो अटॅच झालेला आहे आपल्या लोअर 3 व्हेइकल्सना, तो जीव त्या वासनेत प्रवेश करतो, म्हणजे तो गुंततो, आणि मग त्याप्रमाणे तो जगायला लागतो, इनकार्नेटेड सोल. आणि जर जागृत असतो तेव्हा तो अडकत नाही या वासनांमध्ये. हा फरक आहे. सूक्ष्म वृक्षाकार धरी बीजकणी भेटताची पाणी जैशा रीती.
तैसी माझ्या संगे अविद्याती देख प्रकटे अनेक विश्वांकुरी. प्रत्येक आता मगाशी म्हणूनच माझ्याकडनं सांगितलं गेलं की कंपॅरिझन केलं की आपण आपल्यासारखा सामान्य जीव आत्मा फारसं ज्ञान न मिळवलेला आपण सगळे आपणही ती चादर पांघरून येतो प्रकृतीची आणि संत येतात त्यांच्यामध्ये फरक आहे. हे मी मगाशीच एक डिफरन्स सांगितला. तर त्यांच्या आता इथे काय म्हणलंय, सूक्ष्म वृक्षाकार धरी बीजकणी. बीजाच्या आतमध्ये एक जे बीज असतं, बियाणं असतं, एक बी त्याच्यामध्ये अख्खा वृक्ष असतो. म्हणजे काय की पॉसिबिलिटी, वृक्ष म्हणजे काय पॉसिबिलिटी. ह्याला जर पाणी ऊन वारा सगळं चांगलं जमीन मिळाली कसलेली तर हा एवढा मोठा वृक्ष होणार. त्याला जर लँड मिळाली रिक्वायरमेंट प्रमाणे सगळ्या गोष्टी मिळाल्या त्याचा मोठा वृक्ष होऊन हजारो फळं देणार. अशी पॉसिबिलिटी त्या बियामध्ये असते आणि अशी पॉसिबिलिटी प्रत्येक बी मध्ये असते. कळतंय? सूक्ष्म वृक्षाकार धरी बीजकणी भेटताची पाणी जैशा रीती तैसी माझ्या संगे अविद्याती देख प्रकटे अनेक विश्वांकुरी. आणि सगळे हा जो बीज प्रत्येकात आहे पण परत तिथे फरक आहे तो पण मी सांगते. आपल्यातलं बीज असतं ते अविद्या जेव्हा अविद्येचं पाणी अज्ञानाचं पाणी भ्रमाचं पाणी आपण जेव्हा पितो तेव्हा आपण बाहेर येऊन विश्वांकुरी म्हणजे अनंत मोठं झाड बनवून हजारो फळं देत बसतो इच्छांची. हे करावंसं वाटतं ते करावंसं वाटतं ही फ्रुट्स. आणि मग बकेट लिस्ट वगैरे मागे मी डिस्कस केली होती ही गोष्ट. नाही होत ते बकेट लिस्ट मध्ये टाकतो. पुढे जन्माचं कारण पुढचं असा वृक्ष आपण बनतो. पण आता इथे फरक आहे. जो चादरी मधला फरक होता तोच फरक. जशी आपण रंगवत जातो आपली चादर रंगबिरंगी रंगांनी जन्मभर अख्खं आयुष्य, तसं ते पण चादर घेऊनच येतात पण ती पांढरी घेऊन येतात आपल्यासारखी पण ती पांढरीच ठेवतात. त्याच्यात रंग मिसळत जात नाहीत. सेम उदाहरण आपल्यामध्ये पण बीज आहे त्यांच्यामध्ये पण बीज आहे. आपल्या बीजाला जसं माहोल मिळतो जसं फॅमिली मिळते जसं एन्व्हायरमेंट मिळतं जसे संस्कार मिळतात हे आहे बीजाला मिळणारं पाणी सूर्यप्रकाश आणि अर्थ. म्हणजे अर्थ म्हणजे आपण घेऊ फॅमिली, संस्कार म्हणजे पाणी आणि बॅकग्राऊंड सगळी सूर्यप्रकाश. हे सगळं आपल्या आत्मबीजाला मिळाल्यानंतर ते आपलं मस्तपैकी फुलत जातं. एवढं 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 चांगलं डबरलेलं झाड आणि हजारो फळं त्याला येत राहतात रंगबिरंगी. सगळं रंगरंगोटी करून सगळं. पण योग्याचं जे असतं संतांचं किंवा योग्याचं त्या आतमधलं बीज त्याच्यामध्ये असतं पण त्यांनी अभ्यासपूर्वक अनंत जन्म पूर्ण ज्ञान मिळवून 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 त्या निर्बीज केलेलं असतं. त्या बीजाला बीज नाही असं नाहीये तिथे, बीज आहे पण ते निर्बीज केलेलं आहे. निर्बीज म्हणजे त्याला सेकून टाकलेलं आहे. ते फुलू शकत नाही, त्याला पालवी फुटू शकत नाही, त्याची वाढ होऊ शकत नाही, त्याला अंकुर फुटू शकत नाही. ते निर्बीज असतं. असं नाही त्यांच्यात बीज नाही आहे, ते आहे पण ते साधनेनं आणि ज्ञान मिळवून त्याला शेकून टाकलेलं आहे सगळं. त्याच्यातलं उगवण्याची क्वालिटी आहे ना, त्याच्यातली प्रॉपर्टी आहे ना ती जाळून टाकलेली आहे, नष्ट केलेली आहे. पुन्हा जन्म घेण्याचं कारण नाही ठेवलेलं. आणि हे अनंत जन्मांचा अभ्यास करत 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 ते आलेले असतात. एकदम काही कोणाचंच काही होत नाही. खूप खूप जन्म घ्यावे लागतात. अनंतच शब्द बरोबर आहे. तर असं बीज त्यांच्या आत असतं आणि आपल्या मात्र विश्वांकुरी विश्वरूपी कोंबांनी भरलेलं अख्खं असतं आपलं. हा फरक आहे. पुन्हा चादरचा फरक होता तसा हा बीजाचा फरक. मग तया गर्भगोलाचा आकार उमटे साचार कैसा एक. हे सामान्य माणसाबद्दलचं वर्णन आहे की गर्भगोल म्हणजे अगदी गोल मटोल ते झाड कसं बनतं हे आता मी तुला सांगतो. अंडज श्वेतज उद्बीज जारज अंगे ही सहज उमटती. हे 4 प्रकारचे जन्म आहेत.
अंडज म्हणजे अंड्यातनं उगवणारे जीव, असे ते 4 प्रकार. व्योम वायू बळे गर्भरस वाढे, तेव्हा रूप चढे अंडजासी. घालोनिया पोटी तम आणि रज, तोय आणि तेज बळावता. व्योम म्हणजे आकाश. व्योम वायू बळे गर्भरस वाढे, तेव्हा रूप चढे अंडजासी. घालोनिया पोटी तम आणि रज, तोय आणि तेज बळावता. तोय म्हणजे पाणी. निश्चये करोन होतसे उत्पन्न, अवयव जाण स्वेदजहा. हीन तमो गुणे उद्भिज केवळ, पृथ्वी आणि जळ वाढताची. व्योम वायू तेज तोय आणि पृथ्वी वागती आघवी सहकार्ये. आता ही पंचतत्व कशी कशी आपल्यामध्ये निर्माण होतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आकाश आणि वायू एकत्र आली येऊन ते वाढ होते त्याची. आणि त्याच्यात मध्ये रज आणि तम हे पाणी म्हणजे पाण्याचं आणि तेज, ही 2 तत्व, जलतत्व आणि तेज तत्व हे निबळावतात. निश्चये करोन होतसे उत्पन्न, अवयव जाण स्वेदजहा. हीन तमो गुणे उद्भिज केवळ, पृथ्वी आणि जळ वाढताची. अर्थ एलिमेंट आणि वॉटर एलिमेंट हे 3 तमो गुणांनी वाढतात. व्योम वायू तेज तोय आणि पृथ्वी वागती आघवी सहकार्ये. आता मग आपल्यातच असतात काही पंचमहाभूत, त्यांच्यात नाही आहेत का? किंवा असं पण म्हणू आपण की योग्यामध्ये मग हे 3 गुण नाही आहेत का, त्रिगुण? तर असं नाही आहे, ते असतात. असं काही नसतं. मगाशी सुरुवातीला सांगितलं पूर्ण सत्वगुणी 100%, असं नसतं. कारण या त्रिगुणाशिवाय काही नाही ना बनत. ही गंमत आहे पुन्हा. जसं पुरुष प्रकृती हवेत तसे त्रिगुण पण एकत्र हवेत, असं कोड आहे. त्यामुळे तिथे पण 3 गुण असतात, पण प्रमाणांचा फरक आहे. हे मेजर पार्ट आहे. हीन तमो गुणे उद्भिज केवळ, पृथ्वी आणि जळ वाढताची. व्योम वायू तेज तोय आणि पृथ्वी वागती आगवी सहकार्ये. तेवी तरारती बुद्धी आणि मन, जाण ही कारण जार जाते. जार जादी ऐसे हात पाय चार, अर्जुना साचार जयाचे गा. अष्टधा प्रकृती हेची ज्याचे शिर, विशाल उदर प्रवृत्तीचे. निवृत्ती ही पाठ, निवृत्ती ही पाठ जयाची गणित. नाभी तटी 8 सूरयोनी. रम रमणीय स्वर्ग हाची कंठ चांग, होय मध्यभाग मृत्यूलोक. आता इथे हे हे आपलं हे सांगितलंय बरं का. म्हणजे माणसाचं किंवा परमात्म्याचं पण कंठ म्हणजे स्वर्ग आहे. त्याच्यानंतर मधला भाग मृत्यू लोक आहे. आणि आपला पार्श्वभाग म्हणजे खालचा भाग जो आहे तो पाताळ म्हटलं जातं. हे गंमत आहे. म्हणजे आता जर तुम्ही आता ह्याच मी आता हे वाक्य बोलले, 3 गोष्टी सांगितल्या. आता जर आपला सेंटर लाईफचा ओव्हरऑल जगण्याचा कॉन्सेप्ट कुठल्या पार्टवर केंद्रित आहे किंवा चक्र म्हणू शकतो आपण, त्याप्रमाणे आपल्याला वृत्ती दिसेल बघा. म्हणजे व्यक्तिमत्व दिसेल. स्वर्ग, स्वर्ग म्हणजे देवाचनिक प्लेन, कंठाच्या वरचा स्वर्ग आहे. कंठापासून मी नेहमी म्हणते ना, अपर चक्राज लोअर चक्राज मधनं निघायचंय, अपर चक्राज मध्ये जायचंय. आता इथे त्याचा अर्थ कळेल तुम्हाला. अपर चक्र म्हणजे थ्रोट पासून रमणीय स्वर्ग हाची कंठ चांग, थ्रोट चक्रापासून वरचे अपर चक्राच येतात. म्हणजे मेंटल प्लेनच्या पुढे जायचं असेल तर स्वर्ग हा देवाचनिक प्लेन आहे
आणि तो हायर मेंटल प्लेनवर आहे. ठीक आहे. तर थ्रोट पासून वर जायचंय. त्याच्या खाली पहा काय आहे, मृत्यूलोक आहे म्हणजे आपला माणसांचा. आणि पाताळ म्हणजे ते खालचं चक्र जी येतात, मूलाधार आणि स्वाधिष्ठान, सेक्स चक्र, हे आपलं पूर्ण पाताळांमध्ये येतं. म्हणजे वृत्ती तिथल्या सारख्या असतात. ज्या ज्या लोकांची ती केंद्र पॉवरफुल असतात किंवा ती केंद्र कृतीमधनही दिसतात, वागण्यातनं किंवा विचार सगळे, कर्म, सगळं सगळं तिथलं पॉवरफुल असेल, तिथली एनर्जी, तर तामसिक टाईपची कॅटेगरी येते त्याच्यामध्ये. आणि मध्यभाग म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे रजोगुणी, रमणारे. आपला मृत्यू लोक आहे ना, ह्याच्यामध्ये माणसं रमत असतात. मग रजोगुण हा मधला आहे, त्याच्यामध्ये थोडस तामस पण असतं आणि थोडस सात्विक पण असतं. पण ते रमत असतात, कधी इकडे कधी तिकडे, असं करत करत तो मृत्यू लोक. मधला भाग पोटाचा, आपण खाण्यापिण्यात एन्जॉय करत जगत असतो. आणि जे लोअर व्हेकल्स मध्ये आणि लोअर ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात, ते पाताळच्या टाईपची वृत्ती त्यांची दिसते. हे पण अर्थ आपण जर समजून घेतला तर थोडस आपल्याला ऑब्झर्वेशन किंवा अभ्यास किंवा स्वतःला कसं शेप मध्ये आणायचं, इथे हा कॉन्सेप्ट आपल्याला मदत करू शकेल. अविद्या माऊली प्रसवली देख, बाळसे त्रिलोक जयाचे गा. अविद्या ही कोण आहे? माऊली आहे. आणि तिनं कोणाला? त्रिलोकाला जन्माला घातलंय. आपल्या आतमध्येच तीन तीन लोक आहेत. बाहेर काय बघतो आपण? मला स्वर्गात जायचंय, मला पाताळात नाही जायचंय, हेल आणि काय हेवन, वर बाहेर काही नाहीये, आपल्या आतमध्ये आहे. हा आणखीन एक नवा कॉन्सेप्ट. सर्व काही आतमध्ये आहे, बाहेर शोधायला जाण्यात काहीही अर्थ नाही. बाहेर काहीही नाही, कारण बाहेर आपलं रिफ्लेक्शन आहे, आपलं पूर्ण प्रोजेक्शन आहे. जे आत मी आहे त्याचं प्रोजेक्शन मला बाहेर मिळेल. प्रत्येकाचं सेमच आहे. अविद्या माऊली प्रसवली देख, बाळसे त्रिलोक जयाचे गा. 184 होती पेरे सांधे, ऐसे बाळ वाढे प्रतिदिन. आणि त्याचे हात पाय बोट वगैरे काय, 184 योनी. तया बाळाची या नाना अवयवी, नामाचे लेववी अलंकार. मोह स्तनपान तयासी देव, न करी ते पोषण नित्य नवे. हे सुद्धा ऐकलं तरी अक्षरशः किळस वाटेल आपल्या जगण्याची. पुन्हा एकदा अशी फिलिंग येते, जे जे मागचं वर्णन होतं मनुष्याचं जीवनाचं, तसंच हेही वर्णन तेवढंच पॉवरफुल आहे. की आपण काय करतोय, हा सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होईल ज्या काही स्थितीत आपण प्रत्येक जण असाल आणि आहोत आपण तेव्हा. तया बाळाची या नाना अवयवी, नामाचे लेववी अलंकार. मोह स्तनपान तयासी देव, न करी ते पोषण नित्य नवे. भिन्न भिन्न सृष्टी हीच बोटे होती, अंगठ्या शोभती देहरूपी. भिन्न भिन्न सृष्टी हीच बोटे होती, अंगठ्या शोभती देहरूपी. अविचारी काली दिसे जे सुंदर, ऐसे चराचर रूपी बाळ. एकुलते एक प्रसवून भली, कैसी थोरावली अविद्या ही. किती तिला अभिमान वाटतो आपण माता झाल्याचा. विष्णू हा मध्यान्न, ब्रह्मा प्रातःकाळ, शिव सायंकाळ बाळाचा या. कळतं आता ह्याच्यामध्ये? प्रातःकाळ म्हणजे निर्माता ब्रह्मा, सुरुवात होते. विष्णू मध्यान्न, प्रिझर्वर, पालन पोषण करणारा मधला काळ. आणि शिव सायंकाळ, नष्ट होते, रात्र होते तेव्हा, दिवस संपतो. तिन्ही काळी खेळ खेळोनी सर्वथा, दमता भागता बाळक हे. महाप्रळयाच्या अंथरुणावरी मग निद्रा करी शांतपणे. पुन्हा कल्पारंभी खेळ खेळू लागे, होऊन या जागे वेद ज्ञाने. ऐशा परी मिथ्या दृष्टीची अबघरी, कैसे क्रीडा करी कौतुकाने. युगमालिकांची पाऊले टाकीत, हिंडे फिरे तेथ बालक हे. युगमालिका, पावलं कशाची? कृत, त्रेता, द्वापार, कली, अशा 4 युगांच्या चौकड्यांची पावलं टाकत 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 खेळ खेळत मोठं होतं ते.
सगळीकडे फिरत राहतं. जया ते संकल्प आवडे बहुत, खेळगडी होत अहंकार. परी हे सकळ लोपते तात्काळ, अर्जुना निर्मळ आत्मज्ञाने. आत्मज्ञान झाल्यानंतर आपली चादरच वेगळी असते आणि आपलं बीजच निर्बीज असतं. त्यामुळे हे जरी आपण सगळं घेऊन जन्माला आलो तरी त्याचं काही प्रभुत्व पावर राहत नाही आपल्यावर. आत्मज्ञानाने सगळं विलोप होऊन जातं तत्काळ. निर्मळ राहतो आपण. असो बहु ऐसे विश्वमाया व्याली, तेथे सहाय्य झाली माझी सत्ता. आणि मग तिथे मातेचं प्रकृतीचं प्रभुत्व राहत नाही, तिथे माझी सत्ता असते. आत्म्याची पुरुष प्रधान असतो तो आत्मा. पुरुषाला संलग्न असतो आत्मा. परमात्म्याशी एकरूप होऊन कार्य करतो आणि जगतो. असं सगळी गंमत आहे. आपण इथे थांबूया. 3 श्लोक झाले.